माननीय धर्मवीर आनंदीगे साहेब आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे विचार घेऊन जाणारे शिंदेसाहेब हे एकमेव शिवसैनिक आहेत की त्यांनी ते विचार जपलेले आहेत. तो विचार आणि विचारांचा वारसा घेऊन ते पुढे चालू आहेत. त्याच्यामुळं त्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आणि असेच बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे विचार पुढे ते भविष्यातही चालू राहत हीच त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा. अनेक वर्ष तुम्ही साहेबांबरोबर काम केलं, एखादी अशी आठवण सांगा की ती कायम तुमच्या स्मरणात राहिलेली आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि मी दिघे साहेबांकडे आम्ही बरोबरीतले कार्यकर्ते आहोत. आणि एका सेंट जॉन शाळेमध्ये आम्ही ज्यावेळेस ॲडमिशनला गेलो त्यावेळेस फादरनी शिंदे साहेबांना विचारलं होतं की हे तुमचे पी आहेत, यांना मी तुम्हाला किती ॲडमिशन देतो हे सांगतो. त्यावेळेस चटकन शिंदे साहेब म्हणाले की हा माझा पी ए नाही, हा माझा भावासारखा आहे आणि हा माझा गुरुबंधू आहे. आम्ही दिघे साहेबांकडे दोघे भाऊ म्हणूनच वाढत होतो. हा एक सर्वात मोठा प्रसंग आहे. रात्रंदिवस साहेब फिरत असतात, रात्रंदिवस काम करत असतात. दिघे साहेब सुद्धा अशाच प्रकारे रात्री 2, 3, 4 वाजेपर्यंत काम करायचे. काय सांगाल? तो दिघे साहेबांचा वारसा त्यांनी जपलेला आहे. आणि ठाणं म्हटलं की दिघे साहेबांची जी परंपरा आहे ती शिंदे साहेबांनी तशीच चालू ठेवली. म्हणून शिंदे साहेब या उंचीवर गेलेले आहेत आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत. तोच वारसा त्यांनी कायम ठेवलेला आहे. ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, आपला ठाण्याचा पहिला मुख्यमंत्री झाला होता, तुम्ही दिघे साहेबांचे 17 वर्ष पी ए होते. दिघे साहेबांचा शिष्य मुख्यमंत्री झाला. आज काय त्यावेळेस तुमच्या भावना काय होत्या? दिघे साहेबांची प्रामाणिक इच्छा होती की ठाण्यातून कोणीतरी मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत. दिघे साहेबांनी त्यावेळेस युतीच्या काळामध्ये बरेच प्रयत्न केले होते, परंतु त्यावेळेस शक्य नाही झालं कारण तसं नेतृत्व नव्हतं. दिघे साहेबांच्या पक्षामध्ये दिघे साहेबांचं हे नेतृत्व मोठ्या मनाने तयार झालं म्हणून ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झालं. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ठाणेकर म्हणून. श्रीकांत शिंदे सुद्धा त्याच धडाडीने काम करतायत, आज दिल्ली गाजवत आहेत. काय सांगाल? श्रीकांत शिंदे आमचा युवा आणि उमगा नेतृत्व आहे आणि त्यांना भरपूर स्कोप आहे कारण त्यांचं वय लहान असल्यामुळे त्यांना मोठी मजल मारता येईल याची मला खात्री आहे.